नमस्कार स्वागत आहे। तर लाडक्या बहिणींनो, घाबरायचं काही कारण नाही, कारण की आपण ए टू झेड KYC तुमचे पैसे लाडकी बहीण योजनेचे बंद होणार नाही, हे काम करा। आता समोर कोणते काम करायचे, ए टू झेड KYC कोणते काम करायचे ते आपण आता समोर पाहणार आहोत। कारण की लाडकी बहीण योजना म्हणजे महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींसाठी जे सुरू करण्यात आलेली योजना, ज्या लाडक्या बहिणींची परिस्थिती कमकुवत आहे, गरीब आहेत, त्यांना कुठेतरी आधार मिळावा यासाठी शासनाने सुरू केलेली योजना म्हणजे लाडकी बहीण योजना। आता आपण जर लाडकी बहीण योजनेबद्दल विचारत आहात, परंतु महाराष्ट्रात लाडकी बहीण नावाची योजना आलेली आहे। या योजनेचा तुम्ही लाभ घेतात, परंतु आता KYC करणे तुम्हाला बंधनकारक आहे। बघा, आता लाडकी बहीण योजना या नावाची योजना राज्यामध्ये आहे। बघा, जी आर्थिक सहाय्य आहे ते महिलांना पुरवत असते मित्रांनो। आता आपण ते संपूर्ण माहिती पाहूया की लाडकी बहीण योजनेची KYC करण्याची पद्धत, ए टू झेड लाडकी बहीण योजना कशी करायची ते आपण चला तर मग आता सुरू करूया व्हिडिओला। पॉइंट नंबर 1 आपण पॉइंट लिहत जाऊया। आता पॉइंट नंबर 1 बघा, जसं जसं सांगतो तुम्ही तसं ओपन करू शकता आणि आपल्यासोबतच तुम्ही KYC पूर्ण करू शकता। आता बघा, पहिली स्टेप म्हणजे तुमच्याकडे स्मार्टफोन, लॅपटॉप, टॅबलेट जे काय असेल तुमच्या सोयीनुसार तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। आता त्याच्यानंतर जे गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे, लाडकी बहीण योजना जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटला ओपन करा। आता ओपन केल्यानंतर काय करा मित्रांनो, KYC तिथं ऑप्शन राहते, KYC या पर्यायावर तुम्ही क्लिक करा। क्लिक केल्यानंतर तुम्हाला KYC जो पर्याय आहे तो दिसेल, बरोबर आहे। आता त्याच्यानंतर काय ते तुमचा तिथं मोबाईल क्रमांक टाका, मोबाईल क्रमांक टाकून द्या। बघा, मोबाईल नंबर टाका आणि तिथं काय येते मित्रांनो, एक कॅप्चर येते, एक कॅप्चर कोड येते, तो कॅप्चर कोड दिसेल, त्या कॅप्चर कोडला भरा। त्याच्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये एक वन टाइम पासवर्ड येईल, म्हणजे एक OTP येईल, तो OTP बटनावर क्लिक करा तेव्हाच OTP येईल। आता त्याच्यानंतर काय करा, जो OTP आला तो OTP तिथं टाका। आता त्याच्यानंतर हा OTP वेबसाईटवर दिलेल्या जागेत टाकून प्रोसीड, समोरचा आहे सत्यापित करा, प्रोसीड या बटनावर क्लिक करा। त्याच्यानंतर काय येते मित्रांनो, आता तुमचा जो आधार कार्ड क्रमांक आहे, 12 अंकी आधार कार्ड क्रमांक आहे, तो आधार कार्ड क्रमांक तिथं टाका। त्याच्यानंतर पुन्हा एक कॅप्चर कोड येईल, त्या कॅप्चर कोडला बरोबर लिहायचं, कोणते अक्षर स्मॉल कोणते कॅपिटल, कुठं नंबर राहते ते बरोबर तुम्ही लिहून घ्या। तो नंबर कॅप्चर कोड गेला, भरला। त्याच्यानंतर सेंड OTP या ऑप्शनवरती सबमिट बटन आहे, सेंड OTP या ऑप्शनवरती क्लिक करा। आता त्याच्यानंतर समोरचा पॉइंट येते, तुमच्या आधार कार्डला जोडलेला जो मोबाईल क्रमांक आहे त्याच्यावरती एक वेगळा OTP येईल। बघा, तुमचा जो आधार क्रमांक जोडलेला आहे तुमच्या मोबाईलला त्याच्यावरती पण एक वेगळा OTP येईल। आता हा OTP वेबसाईटवर दिलेल्या जागेत टाकून OTP व्हेरीफाय किंवा सत्यापित बटनावर क्लिक करा। त्याच्यानंतर जर तुम्ही हे प्रॉपर जर माहिती बरोबर आता भरली असेल, आपल्यासोबतच करत असाल, तर तुमची KYC ओके झाली, काही तुम्हाला घाबरायचं कारण नाही मित्रांनो, पूर्ण ओके KYC झाली। आता KYC केली, पण या KYC मध्ये तुमची जर पूर्ण कागदपत्रे वगैरे बरोबर असतील, तुम्ही माहिती दिलेली बरोबर असेल, तुमच्या कुटुंबातील 2 किंवा अधिक त्यापेक्षा जास्त महिला या जर योजनेचा लाभ घेत नसेल, तर तुम्हाला नक्की या योजनेचा समोर लाभ मिळेल। आता ही जर माहिती बरोबर असेल तर KYC प्रक्रिया पूर्ण होईल आणि तुम्हाला तेव्हाच संदेश तुम्हाला स्क्रीनवर दिसेल, एक SMS येईल, KYC तुमची पूर्ण झाली। आता तुम्हाला जर KYC करताना काही अडचण आली, हे KYC आपल्याला करायचं आहे। आता बघा, ही KYC करताना अडचण आली तर काही घाबरून जायचं कारण नाही, कारण की तुमच्या जवळच्या तालुक्याच्या ठिकाणी म्हणा, तुमच्या जवळच्या गावामध्ये राहू शकते, म्हणजे महा सेवा केंद्र राहू शकते किंवा CSC केंद्र, जिथे ऑनलाईनचे संपूर्ण काम होतात, तिथे तुम्ही जा, त्यांना भेट द्या, त्यांना विचारा असं करायचं, ते तुम्हाला प्रॉपर मार्गदर्शन करतील। एक महत्त्वाची अपडेट होती KYC ती ए टू झेड लाडकी बहीण योजनेचे, हे आपण सांगितलं ओके झाले। हे अशा पद्धतीने तुम्ही KYC करू शकता। तर तुम्हाला आता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आता तुम्ही हा जो व्हिडिओ बघताय त्याच्या खाली सबस्क्राईब ऑप्शन आहे, तिथं सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला शेअर करा।
आणि तुमच्या मनात जर काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा, जेणेकरून आम्ही त्या प्रश्नांचे तुमचे समाधान करू शकू. तर बघा, पूर्ण प्रोसेस बघितली लाडकी बहीण योजनेची. KYC कोणत्या पद्धतीने करायची लवकरात लवकर करून घ्या. सर्वांना हा व्हिडिओ पाठवा, जेणेकरून तुम्हाला पण समोर या योजनेचा लाभ जो लाभ आहे समोरचा मिळत राहील. भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे धन्यवाद.